नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सरकारने आणखी 4,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या पुढील टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण निधी मंजूर झाला म्हणजे कर्जमाफीची रक्कम लगेच खात्यावरती जमा झाली का? अजून किती शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत आणि सरकारने यापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्यक्ष निधी किती वितरित झालेला आहे हेच आपण आजच्या द ॲग्रो वन शोमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यासाठी राज्य सरकारनं आणखीन 4,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सहकार विभागानं बुधवारी म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी या संदर्भातला शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या निर्णयामुळे कर्जमाफीच्या पुढील टप्प्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यासाठी सरकारकडे आता निधी उपलब्ध झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकारनं कर्जमाफी योजनेसाठी 2026-27 या आर्थिक वर्षात पुरवणी मागण्यांद्वारे 20,552 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. यापैकी यापूर्वी 7,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते. आता त्यात आणखीन 4,000 कोटी रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण 11,000 कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकारने आतापर्यंत मंजुरी दिली आहे. आता राज्य सरकारनं या योजनेसाठी पात्र असलेल्या 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदान आणि एक वेळ समझोता योजनेच्या म्हणजेच OTS माध्यमातून लाभ देण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. त्यापैकी सध्या पहिल्या टप्प्यात थकीत कर्जदार असलेल्या 16,96,000 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या 16,96,000 थकीत कर्जदार शेतकऱ्यांपैकी 12 लाख शेतकऱ्यांची EKYC पूर्ण झाल्याची माहिती अलीकडेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेली आहे. मात्र या सर्व शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाहीये. अलीकडेच त्यापैकी 6,22,000 शेतकऱ्यांना सुमारे 5,029 कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम ही वितरित करण्यात आली होती. म्हणजेच पहिल्या यादीत नाव असून EKYC पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांपैकी ही मोठ्या संख्येनं शेतकरी अद्यापही कर्जमाफीची रक्कम कर्ज खात्यात कधी जमा होईल या प्रतीक्षेत आहेत. त्यात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मागील आठवड्यात पत्रकार परिषदेत EKYC पूर्ण झालेल्या 6,20,000 पात्र शेतकऱ्यांना सोमवारपर्यंत लाभ आणखी वितरित केला जाईल अशी माहिती सुद्धा दिली होती. मात्र अद्यापही EKYC पूर्ण केलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना अजूनही कर्ज खातं निरंक होण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे कर्जमाफीसाठी राज्य सरकारच्या हालचाली वेगानं होत असल्याचं दिसत नाहीये. शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेलं आहे की पात्र कर्ज खात्यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम थेट वितरित करण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता होती. त्यानुसार 4,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. शासनाच्या आकडेवारीनुसार बोलायचं झालं तर या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेल्या 20,552 कोटी रुपयांपैकी 13,511 कोटी रुपये संबंधित लेखा शीर्षाखाली शिल्लक होते. त्यापैकी आता 4,000 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे या निधीतून पुढील पात्र कर्ज खात्यांवरती कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे असा दावाही राज्य सरकारने केला आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी आता खरी गरज आहे ती निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष कर्ज खात्यावरती रक्कम कधी जमा होणार याची. कारण यापूर्वीही निधी मंजूर झालाय, याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, EKYC पूर्ण झालेली आहे. पण आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांची नावं यादीत आलेली आहेत त्यांना अद्यापही प्रत्यक्ष कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावरती जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागली आहे. या सगळ्यात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि सहकार विभागाने कर्जमाफीच्या पात्र लाभार्थ्यांची पुढची यादी यापूर्वी 10 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल असं आश्वासन दिलेलं होतं. पण आता 10 ऑगस्ट ही तारीख उलटून 10 दिवस झालेत, पण अद्यापही या यादीचा मात्र पत्ता नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे नाराजी सुद्धा आहे. थकीत कर्जदारांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच OTS आणि नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर अनुदानाची प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू करण्यात येईल असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे थकीत कर्जाची खाती निरंक करण्यासाठी राज्य सरकार अजून किती वेळ घेणार याबाबतचा प्रश्नही या सगळ्यातनं निर्माण होतोय. त्यामुळं कर्जमाफीच्या अंमलबजावणीला अद्यापही अपेक्षित गती राज्य सरकारच्या पातळीवरती आलेली दिसत नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आणि नाराजी निर्माण होताना पाहायला मिळते. शासन निर्णयामध्ये निधीचा वापर वेळेत करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आलेल्या आहेत. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधी वेळेत खर्च होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था यांना देण्यात आलेले आहेत. तसंच निधीचा खर्च आणि त्याबाबतचा अहवाल
वेळोवेळी राज्य सरकारला सादर करण्यासही सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता कर्जमाफीच्या पुढील टप्प्याला आर्थिक आधार मिळालेला आहे हे नक्की आहे, पण निधी मंजुरीपासून प्रत्यक्ष कर्ज खातं निरंक होईपर्यंतची प्रक्रिया किती वेगानं पूर्ण होते यावर शेतकऱ्यांना किती दिलासा मिळतो हे अवलंबून राहणार आहे. आता मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. कर्जमाफीच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करून विचारा. त्यासोबतच आता राज्य सरकार ज्या पद्धतीनं कर्जमाफीची प्रक्रिया राबवतंय त्याबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे, अनुभव काय आहे, कमेंटमध्ये सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतो. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.